आहे ना गॅस बंद. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे ना मच्छीची रेसिपी बनवणार आहे. ओल्या बोंबलाची गावठी पद्धतीने बनवणार आहे. तिखट मीठ टाकून सोपी साधी आणि पटकन झटपट होणारी अशी रेसिपी असणार आहे आणि टेस्टीला पण एक नंबरच लागते. तर आपण आज आहे ना ओल्या बोंबलाची रेसिपी कशी बनवायची ती बघून घेऊया. चला तर. आणि त्याच्यासाठी काय जास्त साहित्य लागत नाही, फक्त लसणाची फोडणी द्यायची. हे बघा, हे छान असे आहेत ना ओले बोंबील आहेत. साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता आपण आहे ना त्याला मसाले लावून घेणार आहे. तर सर्वप्रथम आहे ना इथे मी लिंबू घेणार आहे. लिंबू पिळणार आहे याच्यामध्ये. थोडासा लिंबाचा रस लावून घ्यायचा ह्याच्यामध्ये. मी इथे चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे. हळद, लाल तिखट. लाल तिखट कसं जेवढं आपल्याला तिखट पाहिजे असेल त्यानुसार आहे ना आपण इथे तिखट ॲड करायचं. गरम मसाला. आता हे छान आहे ना आपण मिक्स करून घेऊया. छान असे ना मसाले लावून थोड्या वेळासाठी ठेवणार आहे. अशा प्रकारे आहे ना मीठ मसाला लावून 5 मिनिटासाठी ठेवूया. ही आहे ना रेसिपी झटपट होणारी आहे, पटकन होते आणि टेस्टीला पण छान लागते. बघा इथे आहे ना ओल्या बोंबलाला आहे ना तिखट मीठ लावून आपले 5-1 मिनिटं झालेले आहेत. छान असं आहे ना आपले मसाले लागलेले आहेत. तर आता इथे तोपर्यंत मी आहे ना इथे कढई ठेवलेली तापण्यासाठी. आपली कढई पण छान अशी आहे ना तापली गेलेली आहे. आता आपण आहे ना याच्यामध्ये तेल टाकणार आहे आणि ह्या रेसिपीला आहे ना तेल थोडं जास्तच टाकणार आहे. बघा तेल पण छान असं आहे ना तापून घेऊया आपण. तेल आपलं आहे ना आता छान तापलं आहे. जे आता आपण इथे लसूण ठेचून घेतलेले आहे ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ही लसूण टाकल्यामुळे आहे ना छान आहे ना ह्या मच्छीला आहे ना त्याचा फ्लेवर उतरेल. लसूण पण आहे ना ही तेलामध्ये छान असे ना फ्राय होते. ह्या लसणीमुळेच आहे ना ह्या मच्छीला आपल्या बोंबलाच्या मच्छीला छान अशी टेस्ट येणार आहे. आता आपण जे बोंबील आहेत ना ते ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. बाकी काही ह्याच्यामध्ये पाण्याचा पण वापर करणार आहे. आपण सुकेच बनवणार आहे. हे बघा तेलामध्ये आहे ना छान अशी लसूण पण आपली फ्राय होते. तर आता आपण आहे ना बोंबील आहेत ना ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. बघा हा मच्छीचा मसाला आहे ना आपण जो मच्छीला लावलेला मसाला आहे ना तिखट मीठ वगैरे त्याच्यामध्ये थोडासा आहे. तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आहे ना आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हे बघा थोडंसं आहे ना पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं आपण आहे ना मसाला सगळं आहे ना आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हे मसाल्याचं पाणी ह्याच्यामध्ये आहे ना जास्त पाणी टाकणार नाही, वाफेवरच शिजवून घेणार आहे. थोडीशी मच्छी आहे ना आपण जरा हलवून घेऊया. सगळ्या बाजूने आहे ना हे आपले मसाला छान लागेल. आणि ह्याच्यावरती आहे ना मी झाकण ठेवणार आहे जेणेकरून वाफेने आहे ना पटकन मच्छी शिजली जाईल. आता मी आहे ना झाकण ठेवणार आहे. पटकन आपले बोंबील शिजतील आणि बोंबील शिजायला कसं जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजतात. तर बोंबील शिजले की आता वरून कोथिंबीर ॲड करायची. मग आपली ही बोंबलाची तिखट मिठातली रेसिपी झटपट तयार. बघा आता 5-1 मिनिटं झालेली आहेत. आता मी चेक करते. झाकण काढून घेऊया. छान असे आहेत ना आपले बोंबील झालेलेच आहेत. हे बघा बोंबील शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तर आता मी आहे ना वरून आहे ना कोथिंबीर ॲड करते. छान असे आहेत ना आपले बोंबील झालेले आहे. तर तुम्हाला बोंबलाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. हे बघा आता मी आहे ना गॅस बंद करते.
छान अशी आपली आहे ना बोंबलाची रेसिपी झालेली आहे. झटपट होणारी रेसिपी. झटपट होणाऱ्या बोंबलाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.